प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण वर चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नाझरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व युक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्याबरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, साक्रामेंटाद्वारे 2 गोष्टी होत असतात. एक म्हणजे आमचं ख्रिस्ताची नातं प्रस्थापित होत असतं. ख्रिस्त आम्हाला हात देतो, कम, आणि त्याद्वारे आम्हाला ख्रिस्ताच्या नात्यामध्ये रुतायचं असते, मुळायचं असतं. दुसरी गोष्ट, आम्हाला जेव्हा ख्रिस्ताचा अनुभव येतो खोलवर साक्रामेंटाद्वारे, संस्काराद्वारे, तेव्हा आम्हाला बाहेर जाऊन सेवा कार्य करायचं असतं. सेवा कार्य हे फक्त फादर सिस्टरनेच करायचं असं नाही. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे त्यांचं आद्य कर्तव्य आहे की जे दीन दुबळे आहेत, गरीब आहेत, ह्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर बाप्तिस्मा आणि इतर संस्काराद्वारे आपलं नातं घट्ट होत असते. आपलं नातं घट्ट झाल्यानंतर आम्हाला बाहेर जाऊन इतरांना ख्रिस्ताचं दर्शन द्यायचं असते, साईचं दर्शन, आणि कसाईचं नव्हे. गोष्ट आहे एका बालकाची. त्याचे वडील कार्पेंटर असतात, सुतारकाम करत असतात. तो आपल्या वडिलांच्या वर्कशॉपमध्ये शाळेतून आल्यावर जायचा. त्यांनी पाहिलेलं असतं त्याचे वडील काम करत असताना. तो लाकडाचे तुकडे गोळा करून एक छोटीशी बोट बनवतो आणि ती बोट पूर्ण झाल्यानंतर तो नदीकडे जातो. नदीमध्ये ती बोट सोडतो, वाऱ्याचे झुळूक येते, त्याच्याबरोबर ती बोट वाहू लागते. त्याला फार आनंद होतो असं, आणि तो बोट घरी घेऊन येतो. असा त्याचा नित्याचा दिनक्रम आहे खेळण्याच्या वेळेला, आणि त्याला फार आनंद प्राप्त होत असे. एकदा त्याने बोट नदीमध्ये सोडल्यानंतर जोराचा वारा आला आणि ती बोट पाण्यासोबत निघून गेली. तो बाळ रडू लागला. घरी आला आणि काही दिवसानंतर तो जेव्हा शाळेतून परतत होता तेव्हा त्याला दुकानामध्ये एक बोट दिसली आणि त्याला ती बोट विकत घेण्याची इच्छा झाली. किंमत विचारली, घरी गेला, पैसे दिले, बोट घेऊन घरी आला. आणि घरी आल्यानंतर त्याला आढळलं की त्याच्या बोटीच्या खाली त्याच्या स्वतःचे नावाचे इनिशियल लिहिले होते. ही हॅड इम्प्रिंटेड द इनिशियल ऑफ हिज ओन नेम्स. माझं नाव आशिष रॉड्रिक्स आहे, ए आणि आर असं त्या बोटीखाली नाव लिहिलं होतं. तेव्हा त्याला कळून चुकलं की ती त्याचीच बोट आहे. अँड ही सेड, ओ बोट, यू आर माइन ट्वाइस.
तू माझी दोनदा आहेस. when I created you and when I bought you back. O both, you are mine twice. Once when I created you and once when I bought you back. म्हणजे तू माझी दोनदा आहेस. जेव्हा मी तुला माझ्या हाताने निर्मिलं आणि जेव्हा दुसऱ्यांदा मी तुला पुन्हा विकत घेतलं. देव बाप्पा आम्हाला तेच सांगत आहे प्रत्येक मानवाला की मी तुम्हाला दोनदा केलेला आहे. एकदा मी माझ्या हाताने तुम्हाला निर्मिलेलं आहे आणि दुसऱ्यांदा माझ्या मुलाच्या, माझ्या पुत्राच्या दुःख सहनाद्वारे, क्रूसावरील मरणाद्वारे तुम्हाला मी विकत घेतलेला आहे. आय हॅव बॉट यू बॅक. आणि त्याद्वारे देवपिताने त्याच्या पुत्राकरवी आम्हाला हात दिलेला आहे वाचवण्यासाठी. आणि आम्हाला त्याच्या नात्यामध्ये घट्ट पकडून राहायचं आहे, चिकटून राहायचं आहे. परंतु बऱ्याच वेळेला शमूएल सारखी आमची दशा आहे. शमूएलची गोष्ट आम्हाला माहिती आहे. शमूएल झोपलेला आहे. अचानक त्याला कसला तरी आवाज येतो, कोणीतरी हाक मारली आहे. शमूएल येतो एलीकडे. एली एली तू मला हाक मारलीस का? एली म्हणतो मी नाही तुला हाक मारली, जा झोपी जा. सॅम्युएल झोपायला जातो. दुसऱ्यांदा पुन्हा शमूएल उठून येतो. एली एली तू मला बोलावलंस का? एली म्हणतो नव्हे, मी नाही तुला बोलावलं, तुला भास होत असेल, जाऊन झोप. आणि तिसऱ्यांदा तेच होतं. तो एलीकडे धावत येतो आणि एली तिसऱ्यांदा त्याला म्हणतो कदाचित तुला देव हाक मारत असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ती देवाची हाक होती शमूएलसाठी. परंतु शमूएल देवाची हाक ऐकण्यापासून किती वेळा नापास झाला? 3 वेळा. आणि एली किती वेळा नापास झाला बरं? एली सुद्धा 2 वेळा देवाची हाक ऐकण्यापासून किंवा तरुण शमूएलला मार्गदर्शन करण्यासाठी नापास झाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, का बरं? शमूएल आणि एली संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी मंदिरामध्ये घालवलेलं आहे. देवाचं जे काही कार्य आहे ते त्यांनी केलेलं आहे मंदिरामध्ये, तरी सुद्धा त्यांना देवाचा आवाज ओळखता आला नाही. का बरं? बिकॉज ऑल दे हॅड वॉज अ रिलिजन अँड दे डिड नॉट हॅव रिलेशनशिप विथ द लॉर्ड. त्यांचा धर्म त्यांना प्रिय होता, त्यांचा धर्म होता, धर्माची कार्य कर्मकांड सगळं केलेलं आहे, परंतु देवाशी नाते संबंध कुठेतरी जुळवायला कमी पडलेलो आहोत. We have religion but not relationship. The two different things. Our religion invites us to build relationship with the Lord. आमचा जो धर्म आहे तो आम्हाला देवाशी नाते संबंध जुळवण्यासाठी आहे. आम्ही जेव्हा बाळ येशूच्या दर्शनासाठी येतो, आम्ही वेलंकणीमध्ये जातो, आम्ही रोजरी बोलतो, मिशाला जातो, हे सर्व काय आहे बरं? आणि 7 संस्कार सुद्धा, जेणेकरून आमचं देवाशी नातं भक्कम व्हावं. आणि नातं भक्कम झाल्यानंतर मी दुसरी स्टेप सांगितली की आम्हाला बाहेर जाऊन सेवा करायची आहे. आम्हा सर्वांच्या परिचयाची गोष्ट आहे. उत्तम शमरोनी पहिले दोघे येतात आणि ते काय म्हणतात? ते दोघांच्या मनामध्ये भीती आहे. त्यांनी स्वतःला प्रश्न केलेला आहे, स्वावलंबी प्रश्न आहे. ते विचारतात मी जर ह्याला मदत केली तर माझं काय होईल? If I help him, what will happen to me? आणि उत्तम शमरोनी आल्यानंतर he turns table upside down and he changes the question. त्याचा जो प्रश्न होता तो the other centered question. उत्तम शमरोनी सांगतो मी जर ह्याला मदत केली नाही तर ह्याचं काय होईल? ह्याची पत्नी विधवा होईल, ह्याची मुलं अनाथ होतील. हा प्रश्न आम्हा सर्वांना विचारायचा आहे. जेव्हा कोणी गरजेत आहे तेव्हा आम्ही तेथून पळून न जाता किंवा आम्ही स्वतःला प्रश्न हा विचारू नये की माझं काय होईल, परंतु आम्हाला प्रश्न करायचा आहे की ह्या व्यक्तीचं काय होईल? जो गरजेत आहे, जी गरजेत आहे, त्यांच्या गरजेला धावून जाणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. कारण आम्ही बाप्तिस्मा स्वीकारलेले ख्रिस्ती जन आहोत. आणि हेच जिवंत येशू जो आमच्यामध्ये जिवंत हवा, आमच्या कार्याद्वारे तो इतरांना जिवंत दिसणार आहे, तोच विषय आहे. क्राइस्ट इज अलाइव्ह इन सॅक्रामेंट्स. आम्हामध्ये येशू जिवंत आहे. आणि आम्ही जेव्हा इतरांना मदत करणार आणि त्या अगोदर येशूचा अनुभव घेणार तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही ख्रिस्ती आहोत. अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे.